तर कारवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील दादाला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दिनेशजी पाटील दादा आपल्यास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण आगरी समाजाची स्पर्धा आहे. त्यामुळे आगरी समाजाचा एक प्रसिद्ध उद्योगपती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील दादा यांना विनंती करतोय, जे कारवली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यस, या ठिकाणी प्रमुख रत्न आलेत प्रत्येक गावामधून, जसं आपण उल्लेख केला कारवली गावातील दिनेश पाटील यांचा, आणि त्यांना आमची नम्र विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या मॅचकडे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलं जात आहे पार्थ 11 कारवली या टीमला. यापूर्वी हा संघ आपण अनेक टुर्नामेंट्समध्ये जय बजरंग कारवली या नावाने खेळताना दिसलाय. संतोष गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईक इनकडे प्रतीक, नॉन स्ट्राईक इनकडे अक्षय आहे, आणि आता अक्षय हा स्ट्राईक इनकडे जाताना दिसतोय. 4 षटकांचा हा मॅच आहे. कान्हाई स्पोर्ट्स पाई टीम ही सुद्धा दर्जेदार खेळ करताना दिसलोय. प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये त्यांच्या खेळाचा दर्जा हा वाढतच चाललाय, आणि इम्प्रेस करणारे खेळाडू त्यांच्या टीममध्ये मी अनेक वेळा पाहिलेत. ओ हा चांगला बॉल बीट केला बॅटरला. आर्ग्युमेंट्स करू नका. खरं तर पंचांना शिकवण्याचं कधीच खेळाडूने कोणत्याच गोष्टी करू नये, कारण पंचसुद्धा क्रिकेटच्या मैदानावरूनच बाहेर आलेत आणि पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसून येत आहेत. विशाल नाईक सर, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा हा भारतीय टीमचा कॅप्टन, त्याला 2 महिने तो 14 वर्षाचा असताना त्यानं गोलंदाजी केलं विशाल नाईक सरांनी, आणि म्हणूनच हे दिग्गज पंच या ठिकाणी आहेत. जसं मी महेश मकवाना, ललित भोईर सरांचा उल्लेख करतो, हे दिग्गज खेळाडू होते पूर्वी. मोठा पटका खेळायचा होता, चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीन संघाची धावसंख्या धावफळकर झाली आहे ती 2 धाबा. संतोष वेगवान गोलंदाज आहे आणि तितकंच चांगलं नियंत्रण त्याच्या प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला दिसून येतोय. आगरी चषक 2024चा हा रणसंग्राम फॉलो गँग यांच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतोय. इस्माईल शेख क्रिकेट मैदानावर जसं चांगली सजावट केली तसंच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपल्याला या स्पर्धेकरता पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या आता बाहेर निघणारा बॉल आहे. विशाल नाईक सरांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धाबाच्या मदतीनं धावसंख्या धावफळकर लागली आहे ती 3 धाबा. 4 बॉलची समाप्ती. धन्यवाद रामजी लाड, खूप चांगलं आपण बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेकरता दिलं. आपली उपस्थिती ही आमच्याकरता फार मोठी गोष्ट होती. रनअपमध्ये आता गोलंदाज चुकलाय. सनी भोईर यांना तुम्ही बघतायत उजव्या बाजूला, ते सुद्धा इथे दाखल होताना दिसत आहेत. मॅच सुरू आहे. परत 11 कारवली विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाई असा. पुढचा बॉल आता आक्रमक रूप धारण केलाय. स्ट्रेट पटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात 4 धाबा. आगरी चषकातील चौकार. ह्या ठिकाणी अतिथी कक्षाच्या दिशेने दाखल होतानाच आपले प्रमुख अतिथी, अर्थातच त्यांच्याकडे कॅमेरा लगेचच वळला जाईल. चर्चा त्यांची आपण करणार आहोत. ओ स्विंग अँड मिस. चांगला बॉल पडतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 7 धाबा. 7 धाबा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणखीन एक मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. आपल्या अग्री रत्न ज्यांना आपण नेहमीच ज्यांचा उल्लेख करतोय ते अग्री रत्न थोड्याच वेळात या ठिकाणी व्यासपीठावर तुम्ही बघणार आहात, आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. फटाक्यांच्या आवाजामध्ये त्यांचं हे स्वागत केलं जातं. आज तुम्ही बघतायत आमचे अग्री रत्न आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांना तुम्ही अतिथी कक्षाच्या दिशेने बघतायत. बघितलं तर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. त्यांच्या सोबतच आज पंचमहाभूतांपैकी एक आदरणीय सन्मान्य सुशांत दादांना तुम्ही या ठिकाणी बघतायत. मिलिंदजी भोईर सरांना तुम्ही या ठिकाणी बघतायत. या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. आपली जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न खरोखरच पूर्ण व्हावी ही सर्वांची इच्छा आहे, आगरी समाजाची इच्छा आहे.
आणि आज अग्री रत्न तुम्ही या अतिथी कक्षामध्ये बघतायत महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करत असतोय. आज त्यांच्याच नावाने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत. ते विजय शेठ गोविंद शेठ पाटील आपल्याला अतिथी कक्षामध्ये दाखल होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या समेत सुशांत दादा पंचमहाभूतांपैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख आपण नेहमीच करतोय. स्थानिक भूमिपुत्रांसाठी त्यांचं योगदान फार मोलाचं ठरतंय. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि आता ही विकेट मिळेल. याचबरोबर अभिजित याला मिळतोय ही पहिली सफलता. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या पार्थ 11 कारिवली टीमला. गॉन. बघताय तुम्ही फटाक्यांच्या गजरामध्ये ह्या आपल्या पाहुण्यांचं ह्या आपल्या अग्री रत्नांचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला दिसलं. महाराष्ट्र राज्याचे आज सफल समाजसेवक गोरगरिबांचे कैवारी ज्यांना म्हटलं जातोय आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हा मोठा पदभार ते सध्या सांभाळत आहेत. विजय शेठ गोविंद शेठ पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांच्यासोबतच आपण निलेश पगारे यांना सुद्धा तुम्ही बघताय ते सुद्धा आता दाखल झालेत. संपूर्ण टीमचं आम्ही स्वागत करतो आहे. आज तुमच्यामुळेच आपल्या अग्री समाजाचं अस्तित्व टिकून आहे. कारण नेहमीच चांगलं वक्तव्य असतं विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांचं आणि आपला समाज पुढे जावा. ज्या पद्धतीने आज जुचंद्र गावामध्ये आणखीन अग्री रत्न आहेत कलागुणांना वाव देण्याकरता जसं ते मोटिवेट करत आहेत. प्रत्येक खेळाडू असो प्रत्येक कलाकार असो काही आपण जर बघितलं तर एक खेळाडू जे वसईमधून थेट भारतीय टीममध्ये दाखल झाली त्या खेळाडूला सुद्धा चांगलं सहकार्य केलं आर्थिक सहकार्य केलं आहे. मॅचकडे वळत असताना जोरदार अपील केलं आहे परंतु काय घडलंय बघूया. एक धाव मिळाली लेग बाईटचा इशारा. या अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. जतीन आणि प्रतीक हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये प्रतीक हा पहिलाच मॅच खेळत असताना चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू ठरलाय. आगरी चषका करता रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय आणि त्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या या महाराष्ट्राच्या लोकप्रिय समाजसेवकाचं आपण स्वागत करूया. ऑफ स्टंपर शफल होऊन बॅटरने आता इरादे स्पष्ट केले. चेंडू लॉंग लेगच्या रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही दोन नाही तीन नाही सरळ मिळतात धावा 4. हा शानदार स्ट्रोक आगरी चषकातील चौकार. आणि आमच्या आलेल्या मान्यवरांच्या माहिती करता पार्थ 11 कारिवली विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाई असा हा मॅच सुरू आहे आणि कारिवली संघ बॅटिंग करतोय. हा चेंडूला हुक केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. स्कोर लेग मध्ये तेजस वेगाने चेंडू उचलतोय. थ्रो करेपर्यंत एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 13 धाबा. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंगची रणनीती थोडीशी चुकलेली दिसते कारिवली टीमद्वारे. याआधी अजिंक्य स्पोर्ट्स संघाविरुद्ध त्याची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली होती. स्विच हिट काम फिट मिळतात 4 धाबा. चेंडू डीप गली पट्ट्या बाहेर. हा आलाय आगरी चौकार. On 17 संघाची धावसंख्या 1 गडी बाद झाली आहे ते 17 धाबा. 17 म्हणजेच बरेच जण म्हणतात की अशुभ आकडा. आकडा कुठलाच अशुभ नसतो. वळूया आपण पुढील चेंडूकडे. ओ फुल टॉस बॉल होता. 1 धाव तर मिळाली बॅटरला आणि नो बॉलचा इशारा आलाय. स्कोर लेग पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बिमरचा इशारा आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर कारण कमरेपेक्षाही जास्त वर होता. पंचांचं जे काही निर्णय येतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. अधिकार फक्त पंचांना दिलेत आणि फिल्डर्स किंवा बॅटर्स रिव्ह्यू नाही आहे.
DRS तुम्ही इथे घेऊ शकणार नाही. पंचांच्या मनामध्ये जर वाटलं, त्यांना जर वाटलं एखादी शंका निर्माण झाली तर ते निवारण करण्याकरता या ठिकाणी इशारे करू शकतात. धावसंख्या धावफलकावर पाहूया किती आहे. नो बॉलचा इशारा म्हणजेच 1+1 या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 19. चैतन्य कारखांडी हा खेळाडू आपण यष्टांच्या पाठीमागे बघतोय. तेजस देवळीकर या खेळाडूला आपण बघितलं. अभिजित याला सुद्धा आपण पाहिलं, चांगला परफॉर्मन्स त्याने सुद्धा दिलाय. संतोष हा सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये त्याने अचूक टप्प्याने भेदक मारा केलाय. पुढचा बॉल फ्री हिट होता. एक धाव चोरली जाते, मात्र थ्रो बघा कसा केलाय. थोडासा चुकीचा थ्रो होता आणि त्याचा फायदा उचललाय. एक धाव मिळाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना पार्थ 11 कारिवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. पाहतोय आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक आणि आगरी समाजाचा मानबिंदू, आगरी समाजाचे शिरोमणी आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांना आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या परिसरामध्ये खूप चांगलं सामाजिक कार्य साहेबांचं पाहायला मिळतं आणि आगरी समाजासाठी त्यांचं खूप चांगलं योगदान राहिलं आहे. आगरी समाज नव्हे तर अगदी जर पाहिलं तर सर्व समाजासाठी साहेबांचं खूप चांगलं कार्य आणि साहेबांचं शुभ आगमन आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आगरी रत्न विजय शेठ पाटील साहेब आपण पाहतोय. आणि निशांतजी एक म्हणायचं झालं तर सुशांत दादांना ज्या ज्या वेळेस आम्ही भेटतो ना त्या वेळेस त्यांना तीच एक चिंता असते की काकांसाठी काहीतरी करावं. नेहमीच सुशांत दादा हे वक्तव्य करत असतात, मात्र त्या आज जे मनापासून काम करतायत पंचमहाभूतांपैकी एक असं सुशांत दादांकडे पाहिलं जातं आहे. आणि स्थानिक भूमिपत्रांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. याआधी आपण जो राष्ट्रीय महामार्ग जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर कसं दिलं सुशांत दादांनी ते आपण पाहिलं होतं. बरेचसे व्हिडिओज व्हायरल झाले होते. म्हणजेच त्यांच्या काकां म्हणजे वडिलांप्रमाणेच आहेत, वडीलधाऱ्या माणसांच्याच मार्गावर पावलांवर पाऊल ठेवून आज सुशांत दादांनी सुद्धा एक चांगलं काम केलं आहे. त्यांच्यासोबतच आपण बघतायत मिलिंद भोईर सरांना, निलेश पागारे यांना सुद्धा आपण बघतायत चांगला सपोर्ट्स ते करत असतात. सनी भोईर हे सुद्धा चांगला सपोर्ट्स नेहमीच करत असतात. या सर्वांचंच कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आपल्या आगरी समाजातील हे अनमोल रत्न आपल्याला व्यासपीठावर चमकताना दिसत आहेत. वही आपण तिसऱ्या षटकाकडे खोळवट टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज नवनाथ याचा ह्या चेंडूला खोदून काढलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव फलकावर 21. कानाई स्पोर्ट्स फाईव्ह टीमचे तारीफ करेन मी, जे युवा खेळाडूंना घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्याच्यानंतर सुनील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यांची ओळख कशी झाली? सुरुवातीला डीजेच्या माध्यमातून तेजस यांना आम्ही बघायचो, सुनील यांना सुद्धा आम्ही बघायचो. ओ स्विंग अँड मिस, आत वळणारा चेंडू होता गोलंदाज नवनाथ याचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलकावर धाबा आहेत पार्थ 11 कारिवली टीमच्या 1 गडी बाद 21 धाबा. खरं तर मान्यवरांच्या माहिती करता आगरी चषकामध्ये आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना दिसत आहेत, कोळी बांधव खेळताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या आगरी समाजाचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. या सर्वांनाच एकत्रित धरून फॉलो गँगने हा एक चांगला निर्णय घेतलाय आणि कुठेतरी युनिटी आपली निर्माण व्हावी हा त्यांचा प्रयत्न आहे. मैदानाच्या दिशेने चांगला बॉल टाकलाय. चेंडू राहतोय स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये. अपील जोरदार केली परंतु एक धाव मिळाली. बॅटच्या मदतीने एक धाव मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ते 22 वर. काय धारदार गोलंदाजी आहे कानाई स्पोर्ट्स फाईव्ह टीमची आणि या संघाविरुद्ध थोडंसं जपून बॅटिंग करावी लागेल पार्थ 11 कारिवली टीमला. 4 षटकांचा हा मॅच होतोय. याच्यानंतरच्या मॅचमध्ये आपण बघणार आहोत या मॅच मधून जो संघ जिंकेल तो अष्टविनायक नायगाव संघाविरुद्ध लढताना आपल्याला दिसून येईल. षटकातील पुढचा बॉल नवनाथी असं मोठा फटका, कडक बेधडक मिळतात 6 धावा. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर षटकार.
स्कोर मूव्स ऑन 28 या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली ते 28. म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा प्रतीक इथे सुद्धा चांगला प्रतीक बनतोय आणि इथे सुद्धा त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि 2 चौकार आपल्याला दिसून येत आहेत. चांगले बॅटिंग तो करतोय, चांगला परफॉर्मन्स देतोय. 9 बॉलचा सामना केलाय त्याने. 9 बॉलमध्ये 18 धाबांचं योगदान आपल्या टीम करता देतोय. एक गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक दिसत आहेत. सुंदर असं गाव आहे जुचंद्र गाव. म्हटलं तर भारताच्या इतिहासामध्ये ह्या गावाला अग्रगण्य असं स्थान आहे. कारण ह्याच गावाने रांगोळी कलाकार दिलेत, ह्याच गावाने नाट्य कलाकार दिलेत, ह्याच गावाने राजकीय पुढारीसुद्धा दिलेत आणि ह्याच गावाने नृत्य कलाकारसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. जसं आपण अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये पाहिलं होतं स्वप्नील भोईर यांना. ते सुद्धा एक चांगले कोरिओग्राफरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात आणि उद्याच्या दिवसामध्ये कदाचित या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देण्याकरता त्या उपस्थित राहतील. बरेचसे टॅलेंट आपल्याला जुचंद्र गावामध्ये लपलेलं दिसून येतोय. 28 धाबा आणि मॅच सध्या थांबलाय. कडक उन्हामध्ये खेळाडू इथे चांगल्या मॅचेस खेळत आहेत. चांगला प्रयत्न त्यांचा आणि आगरी चषकाला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. खूप चांगला दृष्टिकोन पाहायला मिळतोय फॉलो गँगचा. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 हा रणसंग्राम. विविध पक्षाचे पदाधिकारी, मात्र इथे पक्ष बघितला गेला नाही. या गावातील अनमोल रत्न आपल्या आगरी समाजाचे हे पुढारी पुढे काय करू शकतायत आणि त्यांनी काय करायला पाहिजे हेच या ठिकाणी पाहिलं जातंय आगरी चषक 2024 मध्ये. आणि आगरी चषक हा जुचंद्र गावामध्ये पहिल्यांदा भरवला गेलाय. पुढचा बॉल काय जबरदस्त प्रहार केलाय. गोईंग 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 अँड गॉन. सिक्सर. ते 34 धाबा. मी आधी सुद्धा उल्लेख केला कारण म्हणतात ना इतिहासामध्ये जी नोंद आहे रावणाच्या दरबारी गायना करता आणि वादना करता आगरी समाजाची सुद्धा मदत लागली होती रावणाला. अशा इतिहासामध्ये नोंदी आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच रावणाने प्रसन्न होऊन पश्चिम किनारा लगतचे जो काही विभाग आहे, जो काही पट्टा आहे तो आगरी समाजाकरता दिलाय. अशा इतिहासामध्ये नोंदी आपल्याला सापडत आहेत. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा 2 इन रो. सिक्सर. चेंडू ठेवला होता आणि त्या चेंडूला गिळलं बॅटरने. बॅटर जतीन हा सुद्धा चांगले बॅटिंग करतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात 13च्या सरासरीने. 13.33च्या सरासरीने 40 धाबा. 40 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा इस्माईल शेख क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आगरी चषक 2024. कैलास काका पाटील यांच्या सुद्धा आठवणी ताज्या होत आहेत. विजय मामा घरत, मोहन पाटील सरांच्या सुद्धा या ठिकाणी आठवणी ताज्या होत आहेत, जे अध्यक्षपद या ठिकाणी भूषवत आहेत पालघर जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे. चर्चा आपण करणार आहोत सध्या मॅचची. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 40 धाबा, 1 गडी बाद. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. इथे पक्ष्यांचा थवा आणि वाहणारी हवा हे आकर्षण ठरलंय या जुचंद्र गावचं. 3 षटकांमध्ये 40 धाबा. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे रोहन. एक
जर आपण बघितलं तर कमी वजनाचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वजनाचा खेळाडू आपण रॅकिम कर्णवेल याला बघितला. 140 किलो त्याचं वजन होतं आणि कमीत कमी वजना गटातील खेळाडू म्हणजेच जर आपण बघितलं तर युजवेंद्र चहल जो 62 किलो वजनाचा खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा, पंचांचा इशारा येतो समांतर आणि धावा येतात अमांतर. या अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 41 41 41 धावा. आता सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारी पार्थ 11 कारिवली टीम आले असं म्हणू शकतो आपण या वेळेला. गोलंदाज मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. रोहन काहीतरी वेगळं त्याला करायचं आहे या बिग मॅच मध्ये. शॉर्ट बॉल फुल केलं जातं, शॉर्ट ऑन फुल. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये. दुसरी धाव चोरण्याकरता तत्पर होते दोन बॅटर. या 2 धावा ते पूर्ण करत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धाव फळकावर धावा लागल्या जातात 43 43. सचिन तेंडुलकर सरांची आठवण नेहमीच या आकड्यावर मला येते, कारण भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारा 43वा खेळाडू जर आपण बघितला 43वा व्यक्ती कोण होता तर ते सचिन तेंडुलकर होते आणि पहिला असा क्रिकेटपटू ठरलाय. पुन्हा एकदा कडक फटका, गॅप मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार चौकार. बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. पंचमहाभूतांपैकी आज सुशांत दादा या ठिकाणी आहेत. दिबा पाटील यांची सुद्धा आठवण या ठिकाणी आली. स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव नवीन आपण जर बघितलं तर नवी मुंबई येथे जे विमानतळ होते त्या विमानतळाला सुद्धा देण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. अशी पंचमहाभूत ही अग्री रत्न आणि या अग्री रत्नांचा इतिहास हा पुढील पिढींकरता फार महत्वाचा असेल. गोलंदाज मार्गावर तयार. कोळटपाचा चेंडू जोरदार अपील केली यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेल्या त्या खेळाडूने. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 48 धाबा. 3.3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 48. पार्थ 11 कारिवली टीमने चांगली बॅटिंग सध्या तरी केलेली आहे आणि प्रतीक नाईक या खेळाडूचं मी तारीफ करेन. 11 बॉलला सामोरे जाऊन 30 धावा तो बनवतोय. जतीन याने सुद्धा 13 धावांचं चांगलं योगदान दिलं आहे. आता स्ट्रायकिंगकडे प्रतीक नावाचा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये 14 बॉलमध्ये 36 धावा त्याने बनवल्या होत्या. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं, परंतु वाईड बॉल आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू निघतोय. अतिरिक्त धाव मिळाली आणि धावा लागल्या जातात ते 49. 50च्या अगदी जवळ येऊन टेपलाय हा संघ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मग थोडंसं कठीण जाऊ शकतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमला, परंतु चांगला भरणा त्यांच्या टीममध्ये सुद्धा आहेत ज्या आक्रमक भूमिका अदा करू शकतात दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आता एक चांगला बॉल बॅटरला इथं बीट केलाय. चांगला चेंडू टाकला गेलाय. 4 बॉलची समाप्ती, धाबा आहेत त्या 49 धाबा. 2 चेंडू आता शेष आहेत या पहिल्या डावातील. मॅच सुरू आहे. पार्थ 11 कारिवली विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाई असं दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आहे. याच्यानंतर एक मॅच आपण बघणार आहोत. अष्टविनायक नायगाव विरुद्ध कोण असेल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू येतोय बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव बॅटर पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय. तू मैम सुरू होतं. 1 धाव मिळाली आणि एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 50 धावा. बॅटच्या मदतीनं 1 धाव आली. ही धावसंख्या झाली आहे ती 50. लास्ट बॉल टू गो. पहिल्या डावातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सुशांत दादांना खरोखरच त्यांची स्तुती करावी तितकीच कमी आहे ज्या पद्धतीनं ते कामं करतायत. आज युवा समाजसेवक म्हणून त्यांनी सुद्धा आपली छाप सोडल्या. ते दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करायला मला खूप आवडेल. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना पार्थ 11 कारिवली टीमने फलंदाज प्रतीक आणि फलंदाज जतीन याच्या फलंदाजीच्या जोरावर धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट असेल.
51 रन्स रिक्वायर्ड टू विन. 51 धावांचं टार्गेट असेल कान्हाई स्पोर्ट्स पाये टीम करता. सुरुवातीला आपण स्वागत आणि सन्मान करूया महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक. आपण जर बघितलं तर माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती ठाणे जिल्हा आणि सध्या विद्यमान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते ह्या अनमोल रत्नांचा स्वागत आणि सन्मान होतोय. तुम्ही बघू शकता हे अनमोल रत्न ज्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. हे अग्री रत्न आणि अग्री रत्न आपल्याला जपायला पाहिजे, कारण नेहमी चर्चा होते की आपला आगरी नेतृत्व एकतरी असायला पाहिजे. आज त्यांचाच आशीर्वाद घेतला जातो हितेश भोईर यांच्याद्वारे. त्याच्यानंतर आपण पुढील सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणजेच सुशांत दादा श्रीकांत पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मायचे उप देवणारी शाल संदीप किनी यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. सनी भोईर या सुद्धा उपस्थित आहेत. आगरी कोळी चषक 2024 फॉलो गँग जुचंद्र आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. तदनंतर आपण मिलिंद भोईर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करूया. नेहमीच जर आपण बघितलं तर आपले समाजसेवकांच्या सोबत त्यांचं सुद्धा कार्य आपण पाहिलं. मिलिंद भोईर सरांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. मी सुशांत दादांना विनंती करतो या स्पर्धेसंदर्भात आपण प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. आगरी समाज पुढे जावा ह्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 2 मिनिटं फक्त सुशांत दादा आणि त्याच्यानंतर आपण शेवटच्या प्लॅटफॉर्मकडे वळणार आहोत. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024. आणि मी खरं म्हणजे मी टुर्नामेंटला फार कमी होतो, पण जेव्हा समाजाचं नाव येतं तेव्हा मी आपाप समाजाच्या नावाने कुठेही पोचतो. खरं म्हणजे मगाशी मी गाणं ऐकत होतो का आगरी कोळी खवळला, पण मी वाट बघतो जुचंद्राचा आगरी कधी खवळेल. एकदा जर खवळा. आणि दादांनी जसं मगाशी प्रश्न मांडले का हायवेबद्दल विचार केली का तिकडे अन्याय होतो, पण मला आवडेल का इकडच्या नगरपालिकेच्या रस्त्यावर सुद्धा एकदा मला आवाज उठवायचा आहे. आणि कुठलंही राजकीय पक्ष न बघता जेव्हा आपल्या जमिनीमधून आपल्या ज्या जागा जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण खरं म्हणजे आपल्याला भरपूर इकडे जेव्हा उदाहरण देतो. समोर बिल्डिंग बघितली मी, टिवरीला बिल्डिंग झाले, ते जर सोसायटीवाले गेले ना नगरपालिकेत त्यांना 2 मिनिटात ग्राउंड भेटेल. 2 मिनिटात. जेव्हा गाववाले जातो ना तेव्हा गाववाले पाटील वेगळा जातो, म्हात्रे वेगळा जातो, भोईर वेगळा जातो. खरं म्हणजे ही नक्की विकास कामं कोणासाठी असतात ते माहिती नाही. आज कामांच्या तबेल्यामध्ये तुम्ही बघा, तो तबेलावाला ब्रँड घेऊन बसलाय, त्याची महागातला महागा गुलाबजाम पनीर आपण जातो, पण तिकडच्या जेव्हा वीट भट्ट्यांवर अन्याय होतं तेव्हा कुठला स्थानिक पुढाकारी वीट भट्ट्यांच्या बाजूने आला नाही. येणाऱ्या काळात आम्ही शब्द देतो आमच्या संघटनेच्या माध्यमाने, मला फॉलो ग्रुप गँगची मला सहकार्य लागेल. आपण आत्ता सुद्धा परप्रांतीयांचे जे बेकायदेशीर धंदे चालू आहेत सुरुवात तबेल्यापासून करायची आहे. जिकडे वीट भट्ट्या होत्या तिकडे तबेले जे दुरवस्था झाले, जिकडे नाले बंद झालेत, जिकडे म्हणजे नद्यांची दुरवस्था झालेली आहे तिकडे कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे तबेले, कारण हे शेणाच्या मिठाई खातात हे अधिकारी, म्हणून हे असे धंदे चालू आहेत. येणाऱ्या काळात जेव्हा रेतीवाल्यांवर येतात महसूल अधिकारी एखादा रेतीची गाडी स्थानिकाची अडवाला, आपली IAS अधिकारी जेव्हा MPSC पास करून जातो त्याची गाडी पकडायला पार वरसा ब्रिजपर्यंत धावत जातो. सनीने मला एकदा फोन केला, मला खूप वाईट वाटलं का एक गाडी पकडायला अधिकारी, मोठा अधिकारी त्या गाडीच्या मागे जातो, पण जेव्हा आगरी समाजाची शेतं बुडतात, घरं बुडतात तेव्हा हे अधिकारी आपल्या दारात येत नाही. ह्यांनी यायला पाहिजे.
मी खरं म्हणजे आता हा सामना बघायला आलो आणि माझं भाषण थोडक्यात आटोपतो. येणाऱ्या काळात मला फॉलो गँगचं खूप सहकार्य लागेल. येणाऱ्या काळात खरंच आपण जे जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण सुद्धा पोटाला चिमटे काढून आपण रस्ते उतरले पाहिजे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय आगरी. आणि येणाऱ्या काळात कुठले आणि खरंच स्तुती करतो की तुम्ही आपल्या ज्या आदिशक्ती आहेत त्यांचा स्टँड लावलेला आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटला. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक गावात आगरी चषक झाला पाहिजे, याच्यासाठी आपण पुढाकार घेतलं पाहिजे. जय आगरी. धन्यवाद. धन्यवाद सुशांत दादा. मोलाचं पण थोडक्यात पण मोलाचं या ठिकाणी आपण माहिती पुरवलेली आहे. तत्पूर्वी आपण लगेचच वळणार आहोत. मॅच तर सुरू असेल, परंतु आमचे मान्यवर हे फार महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी आपण बघतायत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे समाजसेवक म्हणून ज्यांचा नेहमीच आपण उल्लेख करतोय, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांनी अनेक लोक उपयोगी अशी कामं केलेत, ते विजयशेठजी पाटील साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं होत तर असतात. मात्र या स्पर्धेविषयी आपण जाणून घेऊया. आगरी चषक, या आगरी चषकामध्ये आदिवासी, कोळी आणि आगरी समाजाचेच खेळाडू खेळताना दिसत आहेत. आणि पहिल्यांदाच ही संकल्पना जुचंद्र गावाने आखले, फॉलो गँगने आखले. आज जुचंदरच्या इस्माईल ग्राउंडमध्ये खास फॉलो गँगने आगरी चषक जो ठेवलेला आहे, त्या चषकाच्या पाहण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी खास जमलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, ह्या कार्याला भाग देणारे सर्व स्पर्धक, त्याचप्रमाणे समालोचन असतील, अंपायर असतील, सर्व यांचे सहकारी. खरं म्हणजे सुशांतनी बरेच व्यथा मांडली. हा क्रिकेटची स्पर्धा आहे, पण आपलं जीवनसुद्धा एक क्रिकेटच आहे. कारण प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये बघा, बॉलिंग टाकताना बॉलरला समोरच्या माणसाला, बॅट्समॅनला आऊट कसं करायचं, बॅट्समॅनची दूरदृष्टी असते की हा बॉल मी कसा चोपायचा. प्रत्येक फिल्डर असतात, ते स्मुक्षनी वाट पाहतात की माझ्याकडे बॉल येतोय का. तसंच जीवनातलं कुठलं संकट आपल्याकडे येतं, चांगलं कार्य कसं करायचं, समाजाचं चांगलं कसं करायचं, आपल्या विभागाचं चांगलं कसं करायचं, ही दूरदृष्टी स्मुक्ष नजर आपण ठेवतो. त्याचंच माध्यम हे क्रिकेट आहे. पण मला आज बरं वाटलं की आगरी चषक नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेतलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कारण हल्ली स्पर्धा मी पाहतो, वाईट वाटतं की हैदराबादवरनं क्रिकेटर येतात, पुण्यावरनं येतात. अरे आपण जे काय इथे कार्य करतो ते स्थानिक, मग तो भूमिपुत्र कोण पण असो, तो युपीवाला असला तरी चालेल, पण आपला स्थानिक भूमिपुत्र ना प्राधान्य द्या. आणि ह्याच्याकरता आपण हा वेळ खर्च करतो आणि जो सपोर्ट करतो. पण तुम्ही याच्यापासून फार आगळा वेगळा हा चषक पाहून भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं कार्य कराल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी असू. प्रत्येक गोष्ट असतो की आपल्याकडचे नियम असतात, हे कितीतरी आपल्याला सतावणारे नियम आहेत, म्हणून आपण जमिनी विकतो. मागे ULC कायदा होता, मग CRZ आणला, त्यानंतर वॅटलँड आणला, आणि भूमिपुत्रांनी मग काय करायचं, आपलेच काही समोरच्यांना, बिल्डर लोकांना, काही भूमिव्याप्यांना सामील असतात, त्यांच्या दलाली करता की बघ बाबा तुझी ULCमध्ये जमीन अतिशयोक्ती होईल, एवढ्यात विकून टाक, चांगलं गिरायक आले. हा ही तुझी CRZमध्ये जमीन आता बाधित झालेली आहे, विकून टाक, मग तुझं चांगलं होईल. वेटलँडमध्ये बाधित झालेली आहे. खरं म्हणजे ते आपल्याकरता जुलूम करणारे नियम आहेत. मी जेव्हा कोर्टात गेलो, वेटलँडमध्ये 1 वर्ष काम अटकवलं होतं नवीन पेट्रोल पंपाचं, जेव्हा मी याचं उखीर काढलं तेव्हा बघितलं की वेटलँड नाहीच आहे, तरी पण आपल्याला NOC द्यायला लावतात. तर अज्ञान माणसं काय करतील, ज्यांना पुढारी काढ. याच्याकरता आपली जी धडपड आहे विधानसभेत जायची, त्या विधानसभेत गेल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्या ज्या चुकीच्या असतात, आपल्यावर अन्यायकारक असतात, त्या होणार नाही. आणि मागच्या टायमाला मी प्रयत्न केला,
पण या टायमाला जर माझा कोण आड आला तर त्याला आडवा केल्याशिवाय ठेवणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. कारण आता आवाज दिल्याशिवाय आगरीपणा माझ्यातला दिसणार नाही, माझ्या कार्यकर्त्याला दिसणार नाही. म्हणून मी मुद्दाम सांगतो की आड येणाऱ्यांनी जरा विचार करून आड यायचं, नाहीतर आडवा व्हायला टाईम तुम्हाला होईल आणि तो आडवा केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. काय बात आहे, जय आगरी. खरोखरच चांगलं वक्तव्य केलंय आज. बघितलं मी विजय शेठ पाटील सरांना ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलंय. वळणार आहोत आपण मॅचकडे आणि पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण आयोजकांच्या माध्यमातून केलाय. वळूया आपण मॅचकडे. काय स्थिती आहे सध्या चालू असलेल्या मॅचची? ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. 51 धावा बनवायच्या आहेत कानाई स्पोर्ट पाईला हा सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा तुम्ही पाहिल्यात. चांगली बॅटिंग अभिजित आणि चैतन्य या दोन खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 प्रतीक नाईक या गोलंदाजाला आपण पाहतोय जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडकडून. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला, इथे चेंडू डॉट आला. मागील मॅचमध्ये देखील अभिजितनं स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो बाद झाला होता. इथे देखील अगदी तसाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ही जोडी महत्वाची आहे कानाई स्पोर्ट पाईसाठी, कारण चांगली बॅटिंग करावी लागेल. तर नक्कीच आपल्यामधून आदरणीय सन्माननीय विजयशेठ पाटील साहेब रजा घेत आहेत. खूप चांगलं वक्तृत्व. तदनंतर भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुशांतदा पाटील साहेब देखील उपस्थित होते. त्या सर्वांचा मी हार्दिक स्वागत करतो आणि आभार देखील. चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं मार्गदर्शन विजयशेठ पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. तसेच सुशांतदा पाटील यांचं देखील आपण मनोगत ऐकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आगरी समाजातील मानबिंदू, आगरी समाजातील एक अगदी जर पाहिलं तर खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देखील. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. यावेळेस शपल क्रॉस झाले आणि इथे जर पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात अभिजित देवलीकर इथे बाद झालेत. खूपच जास्त शपल क्रॉस. आणि तदनंतर जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज प्रतीक नाईकचा, फलंदाज बाद. मिनेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मिनेशजी पाटील दादांना विनंती करतोय. एक अनमोल रत्न आगरी समाजातील मिनेशजी पाटील दादांना आपण पाहतोय कारिवली गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि दादांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय चेतनदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व चेतनदादा पाटील आपल्या व्यासपीठावरती नुकतंच त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा रंगली आहे. आगरी चषक तुम्ही पाहताय आणि आगरी समाजातील जे नामवंत उद्योगपती आहेत, नामवंत व्यक्तिमत्व आहे, त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. कारण आगरी समाजाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला हातभार लावणं, या स्पर्धेला मोठं करणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती. चांगला सामना रंगला. पार्थ 11 कारिवली आणि कानाई स्पोर्ट पाये या दोन संघामध्ये अगदी 51 धावा बनवायच्या. टीम कानाई स्पोर्ट पायला पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. अगदी पहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये प्रतीक नाईकनं कमालीचं कमबॅक केला. अभिजितला त्याने बाद केला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती खोलात टाकलाय. बेगीत करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग करू शकलेला नाही यार. पॉईंटवरून शतरक्षक अगदी पुढे आलाय. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. चौथ्या चेंडूवरती इथे एक धाव आली आहे. म्हणजेच काय, खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रतीक नाईकनं दाखवली आहे. आज फलंदाजी देखील प्रतीक नाईकनं दोन्ही मॅचमध्ये चांगली केली आहे आणि इथे गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. गोलंदाज प्रतीक नाईक ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला चैतन्य कारकंडी, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार देखील पाहिला या मॅचमध्ये. इथून देखील त्याला आक्रमक व्हावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बेगीत करण्याचा प्रयत्न, इथे देखील एकच धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती
अभिजितनं देखील चांगल्या पद्धतीने फटका सजवला होता. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आला. तदनंतर चैतन्यच्या बॅटमधून षटकार देखील आपण पाहिला. परंतु इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा थांबल्यात, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत प्रतीक नाईक. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि अगदी तसंच काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु ते वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट उत्तम आणि चैतन्य या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. येणारे 12 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत कानाई स्पोर्ट पाहायसाठी. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील, एअर स्ट्राईक करावे लागेल, हवाई हल्ले करावे लागतील फलंदाजांना, कारण इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. चैतन्य चांगल्या रीतीने मैदानावरती खेळतोय, त्याचे आय सेट चांगले आहेत आणि इथे जर पाहिलं तर 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा असणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि इथे त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि आक्रमकता दाखवत असताना आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील त्याला सांगावं लागेल. म्हणजेच काय, येणारे 12 चेंडू फार महत्वाचे आहेत टीम कानाई स्पोर्ट पाहायसाठी. त्यासाठी चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सर्वात अनुभवी गोलंदाज महेश भोळा हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला चैतन्य खारखंडी. चांगला सामना रंगला. पार्थ 11 कारिवली आणि कानाई स्पोर्ट पाये या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 18 धावा आणि इक्वेशन जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आपल्या व्यासपीठावरती आपले प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. चेतनदादा पाटील यांना देखील तुम्ही पाहताय, तसेच इस्माईल शेख साहेबांना देखील पाहताय. या मैदानाचे मालक, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, इथे ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर आम्हाला दर्शवतात. इट इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल इथे अलगदपणे टाकावं लागेल गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना, परंतु इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या ना तर कानाई स्पोर्ट पाये संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट महेश भोळा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका खेळत लॉंग ऑफला फटका फसला. विवेक आहे तिथे डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल चैतन्य खारखंडीला. फलंदाज बाद. ऑफच्या डोक्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चैतन्याचा फटका फसलाय. लॉंग ऑफला कमालीचा झेल टिपलाय. संघाचा कर्णधार विवेक होता तिथे. काय कमालीचा झेल कंप्लीट केलाय. पार्थ 11 कारिवली. भिवंडी परिसरातील भरपूर मोठं नाव आहे. भिवंडीचं क्रिकेट अक्षरशः ज्या नावानं भरपूर मोठं अगदी केलंय असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारिवली संघ आज जर पाहिलं तर वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये खेळताना आपण पाहतोय. या कलाकारांच्या गावामध्ये हा संघ खेळतोय आणि ज्या कलाकारांच्या गावामध्ये तुम्ही कळा दाखवली ना तर तुमच्या कळेला अगदी इथे मान देखील मिळतो. असं एक गाव आहे आणि या गावामध्ये रंगलेला हा खेळ आहे. आगरी चषक 2024 तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश भोळा. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तेजस देवळीकर. तेजसच्या विरोधात इथे देखील फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. तेजसकडे क्षमता आहे. अनेकदा त्याने भरपूर वेळा चांगला खेळ केला. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. इथे संघ अडचणीमध्ये आहे. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच कानाई स्पोर्ट पाये देखील या मॅच मध्ये शिरकाव करेल आणि ती जबाबदारी तेजसला स्वीकारावी लागेल. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल.
खोलात टाकलाय, विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टर्न केलाय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, पुढे आले जतीन, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली. आणि इथे काय घडलंय, अगदी जर पाहिलं तर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, परंतु इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. क्रुशल मुवमेंट आहे या सामन्याची, त्यामुळे आमचे पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न तेजसचा राहिला होता, बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न तेजसने केला, एलिव्हेशन बनवू शकले नव्हते या चेंडूवरती आणि मिस टाइम फटका होता, परंतु 2 धावा इथे मिळाल्यात का, इथे फलंदाज बाद आहे का, अनेक सारे प्रश्न इथे निर्माण झालेत. आणि आमचे पंच पाहणी करतील महेश मकवाना सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू महेश मकवाना सरांना तुम्ही पाहताय, ज्याने या क्रिकेटची तब्बल 2 दशकं गाजवलीत. आणि या खेळाडूंच्या कारकीर्द जेव्हा होती ना, तेव्हा यूट्यूब नावाचं माध्यम नव्हतं, त्यामुळे हे खेळाडू प्रकाशझोतात आलेले नाही आहेत. तर फलंदाज नॉट आउट आहे, म्हणजेच काय, इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये महेश चांगली गोलंदाजी करतायत, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर चैतन्यला बाद केलं, इथे मोठे फटके खेळण्याची ते संधी देत नाही आहे. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. महेशच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे, त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू देखील चांगला असतो आणि त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते. इथे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग लेग रिजन मध्ये, अगदी पहिल्याचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक नव्हते आणि इथे 4 धावा मिळाल्या, त्यांना भेदून गेला. अगदी प्रयत्न चांगला केला होता त्या शतरक्षकानं, अगदी स्क्वेअर लेग रिजन वरून ते आले होते आणि 4 धावा इथे मिळाल्या फलंदाजाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 27 या आकड्यावरती. जोपर्यंत तेजस देवळीकर मैदानावरती आहे ना, तोपर्यंत आशा पल्लवीत असतील कान्हे स्पोर्ट पाय या टीमच्या. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो, असा हा खेळाडू तेजस देवलीकर. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय, इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. महेश बोवाच्या माध्यमातून लेगबायच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. काय गोलंदाजी राहिली आहे कारिवली संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोहितच्या विरोधात 14 धावा आल्या, त्या षटकामध्ये प्रतीक नाईकनं कमालीचं कमबॅक केलं, त्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या, तिथून कान्हे स्पोर्ट पायेवरती दबाव निर्माण झाला, अभिजितची विकेट त्या षटकामध्ये मिळाली आणि या षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती चैतन्य तो चांगल्या फॉर्मात होता, त्याच्या बॅटमधून षटकार आला होता, त्याला देखील बाद केला. म्हणजेच काय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे पार्थ 11 कारिवली या टीमची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, आज गोलंदाज इम्प्रेस करतात त्या मैदानावरती. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार उत्तमच्या विरोधात. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय, रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय, इथे येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे पार्थ 11 कारिवली या टीमनं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. इथून देखील सामना जिंकू शकतो कान्हे स्पोर्ट पाये संघ, परंतु इथे मोठे फटके खेळावे लागतील. अगदी षटकार आणि चौकारांची सरबत्ती इथे दाखवावी लागेल या षटकामध्ये. त्यासाठी जबाबदारी दोन्ही फलंदाजांना स्वीकारावी लागेल. तेजसला प्रामुख्याने मोठे फटके खेळावे लागतील. आज जर पाहिला तर हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा. हा सामना संघ जिंकेल तो अगदी आजच्या दिवसातील शेवटचा सामना अष्टविनायक नायगाव या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये आगरी समाज, आगरी जात एक प्रमुख जात आहे. साधारणतः जर पाहिलं तर कोकणी विभागामध्ये आगरी समाज तुम्ही पाहता. उत्तर कोकणामध्ये आगरी समाज बहुसंख्यने आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हा समाज आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई परिसरामध्ये देखील आगरी समाज आहे आणि या आगरी समाजाला अगदी शोभणारा हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय. अर्थातच आगरी चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा
आणि आजच्या दिवसामध्ये आगरी समाजाचे अनमोल रत्न या देखील या स्पर्धेसाठी दाखल झाले आणि खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो गँगला शुभेच्छा देखील दिल्या, त्यामुळे फॉलो गँगचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली स्पर्धा पाहायला मिळते फॉलो गँगच्या माध्यमातून. तर सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका. पार्थ 11 कारविली संघ, येणारे 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला तेजस ढवळीकर या खेळाडूला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय, 23 धावा इथे डिफेंड करायच्यात, परंतु तेजसला देखील इथे या 23 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती, महत्वाचं षटक आहे. यावेळेस चेंडूला स्लाइस केलंय, अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये दिशा दिली आहे. एकच धाव या चेंडूवरती, कारण डावखुऱ्या शैलीचा फलंदाज उत्तम आहे आणि त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणला. कारण वाऱ्याचा झोत अगदी जर पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजासाठी अगदी जर पाहिलं तर पोषक आहे आणि अगदी तसंच काही कार्य तेजसने केलंय मैदानावरती. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडूवरती 22 धावा बनतील का? 5 चेंडूवरती 22 धावा बनवून कान्हाई स्पोर्ट पायस संघ सामना जिंकेल का? अनेक सारे प्रश्न या स्पर्धेमध्ये या ओव्हरमध्ये दडलेत आणि अगदी येणारे 5 चेंडू भरपूर काही सांगून जाईल की हा सामना कोणाच्या बाजूने आहे. सध्या तरी जर पाहिलं तर कारविली संघाचं पारडं जड आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना, तोपर्यंत या क्रिकेटच्या पटलावरती या क्रिकेटच्या रणसंग्रामावरती कधीच हार मानायची नसते. अनेकदा आपण पाहिलाय आणि अगदी तसाच काही खेळ आज कान्हाई स्पोर्ट पाहिला या मॅचमध्ये करावा लागेल. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती, सुरुवातीला जर पाहिलं तर ओव्हर द विकेटने आले होते. इथे पाहिलं तर अराउंड द लाईन गोलंदाजी करत असताना अक्षयला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेस हा ब्रेकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक आहे तिथे, जतीन प्रयत्न करतायत परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. जतीनने केली आहे चूक, बॉल चाललाय चौकार. खराब शतरक्षण पाहायला मिळालं. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक होते आणि मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 4 धावा मिळाल्या उत्तमला. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी कान्हाई स्पोर्ट पाहिला क्षमता आहे या संघाकडे. उत्तमच्या बॅटमधून देखील चौकार आलाय, त्याचा आत्मविश्वास वाढलाय, परंतु इथे न घाबरता, न हरता, न लढता त्याला इथे बॅटिंग करायची आहे टीम कान्हाई स्पोर्ट पायसाठी. आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेले कौशल्य, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्याला पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करायची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय. यावेळेस काय घडलंय पंचाने इथे, अगदी पाहिलं तर नो बॉल. अजून एक धाव मिळेल या मॅच मध्ये दडलंय काय? अजून या सामन्यामध्ये भरपूर काही बाकी आहे. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील फ्रीटचा, हा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर कान्हाई स्पोर्ट पाये देखील या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो मोठा फटका इथे जर पाहिला तर उत्तमला खेळावंच लागेल. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतो या दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघ जर पाहिलं तर भिवंडी परिसरातून बिलॉंग करतायत, परंतु पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुचंद्रच्या मैदानावरती हा खेळ रंगलाय. खोलात टाकलाय, बिगिट केलाय, फटका फसलाय. ब्रीडचा चेंडू आहे, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. फटका फसला होता, फ्रीडचा चेंडू होता, इथे मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु 2च धावा याही चेंडूवरती पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना रंगला. इथे एक मोठा फटका या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल, परंतु मोठा फटका इथे खेळावा लागेल फलंदाज उत्तमला. 51 धावा अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये बनवायच्या होत्या. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत विवेक डीप फाईन लेग रिझन मध्ये आणि ते 2 धावा
कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु धावपळीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होत आहेत आणि ते एकच धाव आणि ते फलंदाज बाद देखील झाले धावपळीच्या स्वरूपात. तो खूप चांगली कामगिरी करतोय आणि खऱ्या अर्थानं नेहमीच कारिवली संघाला मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये जेव्हा आपण पाहतोय तेव्हा अगदी पहिलं तर मिनेश 11 कारिवली या नावाने हा संघ खेळत असतोय आणि मिनेशजी पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत अगदी कारिवली गावाचे आपल्याला पाहायला मिळतात ते देखील उपस्थित आहेत. माई देवी माता स्टँड मधून या स्पर्धेचा या मॅचचा ते आनंद घेत आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये, परंतु सामना अगदी कारिवली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. पूर्णपणे सामना झुकलाय कारिवली संघाच्या बाजूनं. येणारा 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारचं कार्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेलं देखील आहे. एका चेंडूवरती 14 धावा, दापोडेचं मैदान कोणी विसरणार. आणि अगदी तसंच काही घडलं पाहिजे आज कानेस्पोर्ट पायासाठी, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. असंच काही घडलं होतं मागील 3 वर्ष मागील तुम्ही मागे गेलात तर अशा प्रकारचं कार्य झालं होतं. आणि इथे डॉट चेंडू येतोय. अभिनंदन पार्थ 11 कारिवली संघ आणि हार्डलक टफ लक कानेस्पोर्ट पाय. हार्डलक जयेश देवलीकर, हार्डलक अभिजित देवलीकर. आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला आणि आपला संघ मात्र पराभूत झाला. तर या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा देखील आल्या आणि गोलंदाजी करत असताना काही कमालीचं षटक त्यांनी हाताळलं, तो या मॅचचा हिरो ठरला मिस्टर प्रतीक नाईक. अष्टपैलू कामगिरी त्यांनी दाखवली. विथ द बॅट 31 धावा आणि विथ द बॉल गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्यांनी घेतली. म्हणजेच काय अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूनं या मॅचमध्ये केली तो खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर प्रतीक नाईक.